छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला बिदर मनपा शिष्टमंडळाकडून भेट देऊन घंटागाड्यांचं रूट मॅपिंग आणि कर वसुली प्रणालीची पाहणी करण्यात आली आहे। यावेळी बिदर मनपा प्रशासक मुकुल जैन यांच्याकडून छत्रपती संभाजीनगरच्या मॉडेलचं कौतुक करण्यात आलं आहे। स्वच्छ भारत मिशन 2.0 अंतर्गत क्षमता बांधणी कार्यक्रमासाठी कर्नाटक राज्यातील बिदर महानगरपालिकेच्या शिष्टमंडळाने छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटी कार्यालयाला भेट दिली। या प्रसंगी बिदरचे महापालिका आयुक्त मुकुल जैन यांनी छत्रपती संभाजीनगरचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांची भेट घेतली। यावेळी जी श्रीकांत यांनी बिदरच्या आयुक्तांना शहराच्या विकास कामांचं आणि प्रशासकीय नियोजनांचं धडे दिले। स्मार्ट सिटीचे डेप्युटी सीईओ रवींद्र जोगदंड यांनी मान्यवरांचं स्वागत केलं। या दौऱ्यात बिदरच्या शिष्टमंडळाने प्रामुख्याने शहरातील घंटागाड्यांचे रूट मॅपिंग आणि त्यांचं नियंत्रण कक्षातून केलं जाणारं मॉनिटरिंग याबद्दल विशेष रस दाखवला। नागरिकांना स्वतःच्या भागातील घंटागाडी ट्रॅक करता यावी यासाठी विकसित केलेल्या माझा स्वच्छता साथी या ॲपची कार्यप्रणाली यावेळी समजावून सांगण्यात आली। स्वच्छतेसोबतच शिष्टमंडळाने महापालिकेच्या महसूल वाढीसाठी राबवल्या जाणाऱ्या पाणीपट्टी आणि मालमत्ता कर संकलन मॉड्यूलची सखोल माहिती घेतली। कर वसुलीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि वेग कसा आणला जातो याचंही सादरीकरण यावेळी करण्यात आलं। यावेळी स्मार्ट सिटीचे प्रकल्प व्यवस्थापक फैज अली, नोमान खान आणि मीडिया अॅनालिटिक्स अर्पिता शरद यांनी स्मार्ट सिटीच्या तांत्रिक प्रकल्पांची माहिती दिली। तसेच स्वच्छ भारत मिशनचे सहर समन्वयक चेतन वाघ आणि किरण जाधव यांनी स्वच्छता मोहिमेतील बारकावे आणि क्षेत्रीय स्तरावरील कामकाजाचं स्वरूप स्पष्ट केलं। तंत्रज्ञानाच्या मदतीने नागरी सेवा आणि कर वसुली अधिक प्रभावी कशी करता येते हे या दौऱ्यातून बिदरच्या टीमने समजावून घेतलं। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।